जय शिवराय। आत्ता मध्य प्रदेशमधील माहेश्वरच्या पुढे साधारणतः एक 40 किलोमीटर अंतरावरती हा सोनगड आहे आणि हा सोनगड करण्यासाठी आता आपण चाललेलो आहे। चला तर या संपूर्ण सोनगडची मी तुम्हाला सफर करून आणतो आणि इथून पुढे साधारणतः 3 किलोमीटरवरती मांडू किल्ला आहे। मांडू किल्ल्याच्या अलीकडेच आपल्याला हा सोनगड लागतोय। तर आता आपण सोनगडची सफर करूयात, चला माझ्याबरोबर। सोनगड किल्ला हा धार जिल्ह्यातील मध्य प्रदेश या ठिकाणी असलेला हा दुर्ग आहे। हा किल्ला भोजापूर गावाजवळील डोंगरावर आहे। मांडवच्या जवळ धार जिल्ह्याच्या सीमेवर चिंचोळ्या माथ्याचा पूर्व पश्चिम पसरलेला गिरिदुर्ग, ज्याची उंची पायथ्यापासून सुमारे 1000 फूट आहे। हा किल्ला परमार काळात बांधला गेला। नंतर मराठ्यांनी 17व्या शतकात त्यात बदल केले। 1534 मध्ये हुमायूनशी लढताना गुजरातचा शासक बहादूर शाह याने घोड्यासह या किल्ल्यावरून दोरीच्या साहाय्याने पलायन केले अशी आख्यायिका आहे। येथे खजिना लपवण्याच्या कथा आहेत आणि आजही लोक खजिना शोधण्यासाठी या ठिकाणी येत असतात। दाबलं। जय शिवराय। आत्ता आपण मध्य प्रदेशमधील माहेश्वर पासून साधारणतः 40 किलोमीटर अंतरावर असलेला हा सोनगड हा अपरिचित असा किल्ला आहे। हा जास्त कोणाला माहीत नाहीये। त्या मांडूच्या साधारणतः 3-4 किलोमीटर अलीकडं आपल्याला हा सोनगड आहे। अतिशय सुंदर असा हा सोनगड आहे। छोटासाच आहे, जास्त याच्यावर अवशेष काय राहिलेले नाहीत, थोडाफार आहे। आता हे संपूर्ण या सोनगडची आपण सफर करत आहोत। आपल्याला समोर जो दिसतोय तो भोजापूर डोंगर आपल्याला आहे आणि त्या डोंगरावरती आपल्याला हा सोनगडचा किल्ला आहे। या सोनगडची माहिती तुम्हाला इतिहास काय आहे ते संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे। चला तर आता आपण संपूर्ण सफर करूया या सोनगडची। चला माझ्याबरोबर शेवटपर्यंत व्हिडिओवर राहा, आपण सोनगड पाहूया। धार जिल्ह्यातील सोनगड किल्ला हा मांडव परिसरातील एक ऐतिहासिक किल्ला आहे, जो परमार राजांच्या काळात बांधला गेला असावा आणि पुढे मराठा व मोगल काळात वापरला गेला। या किल्ल्यात भव्य प्रवेशद्वार, ऐतिहासिक अवशेष आणि दऱ्यांचे विहंगम दृश्य दिसते। तसेच बहादूर शाहने हुमायूनच्या सैन्यापासून सुटका करून घेण्यासाठी दोरीच्या मदतीने पलायन केल्याची आख्यायिका येथे आहे। मराठकालीन प्रवेशद्वार, जिथे जरधारी म्हणजे शिवलिंगाचा पाया सारखे हिंदू स्थापत्यशास्त्राचे अवशेष दिसतात। गडाच्या माथ्यावरून मांडव खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते। जय शिवराय। आत्ता सोनगडची संपूर्ण सफर आपली झालेली आहे। या सोनगडचा इतिहास मी तुम्हाला संपूर्ण सांगितलेला आहे। अतिशय सुंदर असा छोटासाच खाणी आहे, परंतु सुंदर असा किल्ला आहे। महेश्वरवरून 40 किलोमीटर अंतर आहे। इथून पुढे मांडव हा साधारणतः 3 किलोमीटर वरती आहे। अतिशय सुंदर असा आहे। आपण सुद्धा या ठिकाणी नक्कीच भेट द्या। चला या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। जय शिवराय। ओके, धन्यवाद।